तर त्याचं काहीतरी थोडं भांडण झालं असेल. बायको निघून गेली दसऱ्याला घरी आणि हा कंपनीत कामाला असून इकडेच राहायचे ते फॅमिली. 2 मुलं आणि हे म्हणजे 4 जण एका राहायचे. भांडण झालं, बायको मुलांना घेऊन घरी गेली निघून. आता काय त्यांचं असेल ते माहिती नाही, पण आत्ता लास्ट कॉल त्यांनी बायकोशी बोलणं केलं आणि बायको काय बोलली माहीत नाही, तर त्यांनी सुसाईड केलं. तर मित्रांनो, दिवाळीचा सण म्हणजे आपला मोठा सण असतो. हा वर्षाचा खूप मोठा सण आपण साजरा करतो. तर आता 2 दिवसावर दिवाळी आली आणि सुसाईड करतात. तर बायको काही पण बोलू दे ना, आपण मुलांचा विचार करा. रागाचे बरं तुम्ही जर एवढा टोकाचा निर्णय घेता, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की कृपा करून सुसाईड करू नका, सुसाईड करू नका. तर आता यांनी फास घेऊन स्वतःचं जीवन तर बरबाद करूनच टाकलं. पण मुलांचा विचार नाही, बायकोचं काय असेल, काय असू दे ना, तिचं असेल काय असू द्या, तुम्ही करून दाखवा ना. तुम्ही मर्द आहात, बायल्या बनून मरायचं. म्हणजे आता हा मेरा याला बायल्याच सांगायला लागेल ना. हा एक काय बोलणार असं. तर मला ह्या व्हिडिओमध्ये जास्त काही बोलायचं नाही, काय मला मूडच नाही बोलायचं. हे असे करतात, काय बोलणार त्याला. तर कृपा करून सांगतो, जे आता फक्त राग आला तर तुम्ही बाहेर निघून जा किंवा एवढा विचार करूच नका. पण असं करू नका. सणासुदीला सगळं मुलांचा मूड निघून जातो आणि आपले फॅमिलीमध्ये. आता मला सांगा, ह्याने सुसाईड केलं आहे, त्याचं कोण घरचं? बायको तर नाही झाली, आई वडील पण नाही. हा ॲक्च्युली भैया आहे मित्रांनो. पण कोणी पण असो, तो शेवटी माणूसच आहे ना. तर त्याच्या घरचे कोणी नाही, नवरा बायको हे राहायचे इकडे ना. त्याची आई वडील ना सासू सासरे. ते बोलतात तिकडं त्याचा अंत्यसंस्कार करून टाका.